अकोला शिवसेना शहर प्रमुख रमेश गायकवाड आणि रामदास पेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक श्याम शर्मा यांच्यात वाद झाल्याचा प्रकार समोर आलाय। गायकवाड यांनी शर्मा यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे, तर शर्मा यांच्या कुटुंबियांनी गायकवाड यांच्यावर मारहाण आणि खंडणी मागितल्याचा आरोप केलाय। या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत। अकोल्यातील खोलेश्वर रामचंद्र संस्थानमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उघडकीस आणल्याच्या कारणावरून शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश गायकवाड आणि रामदास पेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक श्याम शर्मा यांच्यात वाद झाल्याचं समोर आलं। शिवसेना शहर प्रमुख रमेश गायकवाड यांनी उपनिरीक्षक श्याम शर्मा यांनी आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे, तर दुसरीकडे शर्मा यांच्या कुटुंबियांनी गायकवाड यांच्यावर मारहाण करून खंडणी मागितल्याचा आरोप केलाय। या प्रकरणी गायकवाड यांच्या विरोधात शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। दोनही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। दरम्यान पोलीस, कुटुंबीय आणि शिवसेना कार्यकर्ते काही काळ आमनेसामने आल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। दोनही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या घटनेनंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येणार असल्याची माहिती रमेश गायकवाड यांनी दिली। या प्रकरणामुळे अकोल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। मेडिकलले जाताना पोलीसवाल्यांच्या समोर यांनी हातापाई गेली। माझ्यासोबत रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग आहे। शर्मा गुंडा है, पुलिस वाला गुंडा है। त्यांनी मेडिकल मध्ये पोलीसच्या समोर माझ्यावर हाणामारी केली आणि अशा प्रकारे हे माझ्यावर नाही झालं। हे प्रत्येक जे प्रामाणिक धंदा करतात बिचारे, त्यांच्यावर हे लोक दादागिरी करतात। आणि या शहरात जर पोलीसवाल्याचा मुलगा हा सेफ नहीं है तर कौन साहेब है, मला हे सांगा तुम्ही। ये पहले लेडीज को, इनकी बीवी को भी देखना चाहिए कि आदमी की क्या बात हुई है, क्या नहीं हुई है। पुलिस थी, वो संभालती कर लेती, आपस में क्या हुआ इनका। मेन हॉस्पिटल मध्ये पोलिसांच्या समोर याच्या बायकोनं आणि यांना माझ्यावर हात उचलला। मिलके लड़के को अकेला देख के पुलिस वाले सबूत आहे, डॉक्टर सबूत आहे, वहाँ पूरा स्टाफ सबूत है, वहाँ कैमरे सबूत है, पूरे पुलिस वाले सबूत है, सबके सामने उनको तीनों ने मिलके मारा है। लेडीजों का क्या मतलब था इसको लेके? इसमें दम नहीं था। कैमरा है ते चेक करा, दम था तो अकेला तो आरोपी निघील त्याला शिक्षा दे। यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा आहे, और तो वो साथ में ले जाके पूर्ण कॅमेरा आहे तिथं पूर्ण कॅमेरा सीसीटीव्ही लागलेला आहे फुटेज। ज्याची गलती असेल ते चेक करा, मग त्याला सजा दे। आणि श्याम शर्मा यांनी त्या भ्रष्टाचारी गुन्हे वापस याकरिता माझ्यावर दबाव आणला। मी त्या दबावाला बळी पडलो नाही, म्हणून आज रोजी त्यांना माझी गच्ची दाबली, जीव मारण्याची धमकी दिली व शिवगाळ दिली। माझ्यासोबत त्यांना श्याम शर्मा व त्याचा पोरगा वरुण शर्मा यांनी माझ्यावर अत्यंत घाण पद्धतीने मारहाण केली व मी पोलीस असल्यामुळे माझा कुणीही काही करू शकत नाही। आणि मी पोलीस असल्यावर माझ्यावर त्यांना दबाव टाकला। हे खोलेश्वर संस्थाचे दोन्ही गुन्हे दाखल केले, ते गुन्हे वापस घेते। ते आमच्या समाजाचा माणूस आहे, आता भ्रष्टाचारीचा गुन्ह्याचं मी उघडीस आणली। यामुळे मी त्याला म्हटलं की जनताचे विषय आहे, हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, हा सर्वसामान्य लोकांचा विषय, मी गुन्हे वापस घेणार नाही। त्याकरिता त्यांना ते महाराज महंत शर्मा याच्याजवळून 20 लाख रुपयाची सुपारी गेली व माझे गुन्हे दाखल करण्याची। त्याकरिता मी त्याला बळी पडलो नाही। त्यांना मला आज रोजी मारहाण केली व जीव मारण्याची धमकी दिली। श्याम शर्मा एक पोलीस कर्मचारी असून रामदास पेठले त्याची ड्युटी आहे व अत्यंत गैरकृत्य कर्मचारी असल्यामुळे 3-4 वेळ तो आधी सस्पेंड झालेला आहे। म्हणून मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन सविस्तर मागणी केली की याला सस्पेंड करावं, याच्यावर गुन्हे दाखल करा। आम्ही शिवसेनेच्या इथून आम्ही जिल्हा प्रमुख वगैरे आश्वासन आमच्या सोबत, आम्ही उद्या SP साहेबांना निवेदन देऊ व अत्यंत सक्तीची कारवाईवर त्याला करायला लावू। पोलिसाचा दबाव आता शिवसेनेवर आलेला आहे। या पोलिसांना खरंच पद्धतीनं आता सामाजिक कार्य करा, की पोलिसाच्या दबावाचा बली पडा। आज अत्यंत म्हणजे निंदनीय विचारलायक गोष्ट झालेली आहे। अकोला शहरामध्ये अवैध धंदे अत्यंत जोराने सुरू असल्यामुळे असे पोलिसाची हिंमत होती की सुपारी घेतात, लोकांना दबाव टाकण्याची सुपारी घेतात। श्याम शर्मा यांनी सुपारी घेतलेली आहे, माझी जीव मारण्याची धमकी दिली व सुपारी घेतली आहे माझी। आणि पोलीस अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा पोलीस कर्मचारी असून हा अनेक वेळा सस्पेंड झालेला आहे। याच्यावर डी झालेली आहे, याच्या विभागीय चौकशी झालेली आहे, तरी तो पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहे। असे पोलीस कर्मचाऱ्याला तत्काळ बडतर्फ करण्यात यावं, आम्ही असं उद्या SP साहेबांना निवेदन देणार आहे शिवसेनेतर्फे।